तुम्ही असं ऐकलंय का भूताची यात्रा भरती? नसेल ऐकलं तर त्याला तुम्हाला मी दाखवतो आज संपूर्ण व्हिडिओ. तर जय श्रीराम भावांनो, मी तुमचा लाडका गोट्या ब्लॉगर एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करत आहे. तसं गेलो होतो नगरमध्ये गेलो डायरेक्ट शिवाजी महाराजांच्या पाया पाड्यासाठी डायरेक्ट वर गेलो होतो. तुम्ही जर कधी माळेवाड्यामध्ये गेले तर नक्की जा शिवाजी महाराजांच्या पाया पाड्यासाठी डायरेक्ट वर मूर्ती बसून पडा, काय बाहेरून काय पडू नका. जेवढ्या पोरीला लाजत त्यापेक्षा जादा लाजला गडी. मग काय बसलो आगडगावची एसटी डायरेक्ट आगडगावला जायसाठी. आगडगावचं वातावरण म्हणजे डायरेक्ट नैसर्गिक रम्य पवन चक्क्या. मग काय गेलो आगडगाव मध्ये. आगडगावचे तुम्हाला आज मी संपूर्ण कहाणी. वर जाताना वर बघितलं तर तीन मंदिरं भेटते. एक शनी देवाचं मंदिर आहे, नंतर महादेवाचं मंदिर भेटतं आणि गणपतीचं मंदिर आहे. असे वर 3-4 मंदिर देवस्थानाचे मंदिर भेटतात. वर दर्शन घेऊन आम्ही असं इथले लोक म्हणतात की काळभैरवनाथाचं मंदिर माणसाने नाही तर भूताने बांधलेलं आणि ते 3 भूत यायचे. तर काळभैरवनाथ आणि राक्षसामध्ये युद्ध झालं होतं. त्या युद्धामध्ये राक्षसांचा पराभव झाला. तेव्हा त्यांनी एका रात्रीचे मंदिर बांधलं. तुम्हाला खोटं वाटत नाही तर तुम्हाला माहिती असेल तर ते एक दगड म्हणलं ते 10 जणांना सगळं उचलत नाही असा मोठा दगड आहे आणि जड पण तेवढाचे. माणसं सगळं म्हणतात काय माणसांनी नाही बांधलेलं. जर एक दगड म्हणजे इतका मोठा आहे एका माणसाला सगळं उचलायचं एवढा मोठा दगड आहे. आरतीच्या आधी घोडा नाच होतो. ती मला काय माहिती नाही कमून नाच होतो. काय आरती झाली सरून आरती झाल्याच्या नंतर इथले काय आमटे भाकर ते इतके प्रसिद्ध आहे ना, नादच नाही करायचं. लोक खास आमटी भाकर खाण्यासाठी लोक लांबून येतात, आरतीसाठी थांबतात. मग काय आले आमटे भाकर खायसाठी. आमटे भाकर मी तर पोटभर खाल्ले, इतकी भारी लागली, नाद नाही करायचं. आमटे भाकर पोटभर खाऊन आम्ही बसलो मस्त आगडगावच्या बसमध्ये. त्यामध्ये तुम्ही येत असाल तर नक्की आगडगावच्या बसमध्ये. मग काय नगरमधून निघून डायरेक्ट आलो आपल्या गावाच्या बाजारमध्ये. होता बाजारमध्ये आपल्याला एक रील शूट करायची होती, केली तेवढी रील शूट. तसंच गेलो होतो लग्नामध्ये कोणता डीजे होता कोणता कार्यक्रम होता हे बघण्यासाठी पुढला ब्लॉग नक्कीच बघा. जर या व्हिडिओवर 10K व्ह्यूज कंप्लीट आले तर मी तुम्हाला आगडगावचं मंदिर कसं झालं कमून झालं याच्यावर एक मोठा ब्लॉग बनवून तुम्हाला परत पुढल्या रविवारी नक्कीच सांगा. तसाच आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक आणि फॉलो नक्की करून जा.